तेव्हा आमचा तो प्लॅन आमचा फ्लॉप झाला. आता आम्ही सक्सेसफुल करून दाखवू. हा पार्ट 2 असेल. इथे आता आलू वडीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. पाहुणे मंडळींनी मंडपात बाईच्या जातीला किती कष्ट नाही. हा बाई ए बाई. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर मी आता थोडाच वेळ झाला घरी आलो आणि घरी येताच परत तुम्हाला माहिती आहे बॅग कशी चेक केली जाते. तर मी मुद्दामच म्हणजे येतानाच निघतानाच मी फोन करून विचारला काय पाहिजे खायला. तर बोलते बघा कसं तुम्हाला वाटतं तसं. हा आता असं कसं काय माणूस विचार करेल ना. आणि बाकीच्या गोष्टी पण आता सध्या बंद आहेत सिलेंडरमुळे, कारण गॅसच भेटत नाही त्यामुळं. आणि बाहेरचा आता मी बोललो का उन्हाळा आता तर बाहेरचा बंद, तेलकट सगळं असं बंद करून. मग येताना मी विचार करत आता काय आणायचं. मग येताना मी काय आणला, ब्रेड आणि श्रीखंड. हे बघा, हे होममेड श्रीखंड आहे. ओके, डेअरीमधून. हां, आणि हे ब्रेड नॉर्मली खायला जरा चांगला वाटतो तो कधीतरी. हा हे कधी आठवलं, अचानक मला आठवलं, कारण आम्ही लहानपणापासून ना पप्पा आम्हाला खाऊ बोलला म्हणजे हेच आणायचे. मी कधी खाल्लेलं नव्हतं हे असं. आम्हाला लहानपणी खाऊ म्हणजे हाच. पप्पांना आम्ही सांगायचो ना खाऊ, मग आम्हाला पण त्याची सवय झाली ना. मग आम्ही सांगायचो ब्रेड आणि श्रीखंड घेऊन या. तेव्हा तर आम्हाला जाम पण माहित नव्हतं आम्हाला. मी नव्हतं कधी खाल्लं. तुम्ही जेव्हा सांगितलं ना असं खातो आम्ही, पप्पांनी पण पप्पा आपलं आले होते. हा, पप्पा आले होते तेव्हा पप्पा ब्रेड आणि हे घेऊन आले, श्रीखंड आणलेलं. तेव्हा मी फर्स्ट टाइम खाल्लं होतं. तुला माहित नव्हतं? नाही मी कधीच ब्रेड आणि जाम खाल्लं तर खाल्लं. ब्रेड जाम कधीच नाही आम्हाला आवडलं. राणीला आवडतो वाटतं जाम, राणीला आवडतो. आणि आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून पप्पा बघा खाऊ म्हणजे हा हेच असायचं. बाकी असं नॉर्मल. आणि नॉर्मली कधी काय आणलं तर काय, पण आमचा फेमस ठरलेला आहेच. कधी कधी आमचा नाश्ता पण हाच असायचा. मग मम्मीला पण आवडतो. आम्ही सहाचे चौघं भावंड आणि मम्मी पप्पा, आम्हाला सगळ्यांना हेच आवडायचा. मोठा ब्रेडचा पॅकेट आणि एक मोठा श्रीखंडचा डब्बा. आणि मजा यायची तेच खायला. आमची भांडणं पण व्हायची कधी कधी, तू 2 घेतले मी 3 घेतले, असं व्हायचं. पण चांगलं लागते खायला ना. एकदम स्टार्टिंगला हिला बोललो मी तेव्हा बोलते असं कोण खाते. नाही मी कधी खाल्लेलंच नव्हतं ना, त्याच्यामुळे मला माहित पण नव्हतं ते. मग पप्पांनी तेव्हा आणलेलं तेव्हा आपण खाल्लं होतं. मी फर्स्ट टाइम खाल्लेलं तेव्हा. मस्त खाल्लेलं मला पण. मस्त लागते, मला पण आवडतो. पण आज अचानक आठवलं मला, तू बोलीस काय बघा तुमचा तुम्ही. मग मी आठवलं पटकन, मला आवलं आज काहीतरी वेगळा म्हणजे जुनी आठवण बरा वाटला. पण ठीक आहे ना, ठीक आहे. मग आणि आजचा प्लॅन आमचा आहे आलू वडीचा. आणि कोणी दिले? लास्ट टाइम आम्ही केली होती आलूची पाने कोणी दिली ते सांगा. हा नाही, पहिले मी सांगते ना ते आलू वडी लास्ट टाइम केली होती आम्ही. तो पण ब्लॉग असेल. पण ते नेमकं काय झालेलं, ते पानं असे म्हणजे खाज येत होती खाल्लं तर, त्याच्यामुळे मग आपण एक टेस्ट केला ना, बाकी सगळं टाकून दिलेलं. मागे आम्ही जेव्हा बनवलेली आलू वडी ती फ्लॉप झालेली ना पूर्ण, नाही का. आणि म्हणजे बोलली ते सांगितलं दीक्षा आता का ती इकडे खाजवायला लागली. आणि काय माहिती का, असं आपण एकदम प्रॉपर वेळेस बनवतो. पानं कशी असतात खाजवणारे असतात ते. तसं काय पानं असतात. तर मग आजचे आम्हाला पानं कोणते? आजचे आम्हाला पानं दिले. माझी फ्रेंड आहे म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये राहते, ओझल करून. ते आमच्या कुडूसचेच तिकडेच राहतात ते पण. तर त्यांनाच त्या आईंना सांगितलं होतं मी. आमचा असंच बोलता बोलता विषय निघालेला. तेव्हा मी बोललेली का आम्ही मागे केलेलं तर असं झालं. तर त्या बोलल्या की मी घरी जाईन ना परत, त्या आठवड्याला म्हणजे घरी जातात ना शनिवार रविवार. तर त्या गेल्या होत्या घरी, तर त्यांनी आणून दिले ते पानं. आठवणीत एवढे आणले आणि खूप सारे आणले त्यांनी पानं. पूर्णच बनवून टाकणार ना. हो सगळ्याचेच करू ना. तेव्हा आमचा तो प्लॅन आमचा फ्लॉप झाला. आता आम्ही सक्सेसफुल करून दाखवू. हा पार्ट 2 असेल. आलू वडी पार्ट 2. ठीक आहे ना. तर पूर्ण बाकीचं काय ते साफ वगैरे करून घेतले पूर्ण. तीच ती आलेली होती ना ओझल. आम्ही मस्त गप्पा मारता मारता त्याच्या वरचे असे जे देठ असतात जास्त जाडवाले, ते सगळे आम्ही बसल्या साफ केलं सगळं. दोघांनी मिळून केलं आता. आणि आता थोड्या वेळात मग बाकीचं प्रोसेस ते करायला गेली. पण आता जराशी भूक लागली आम्हाला. तर असं ब्रेड आणि चिकन थोडी आठवण आम्ही
जुन्या आठवणी काय होतं? चांगलं ना? हे आम्ही संपवतो मग आता. आपण भेटू आलूवडी बनवताना. तर चला आता आपण किचनमध्ये आलो. ठीक आहे. हिरवी मिरची, आलं आणि लसूण हां, पेस्ट. हिरवी मिरची, आलं लसणाची. लसूणची पेस्ट. ओके. आता थोडंसं धने पावडर टाकते. ओके. थोडं आणि तिकडं आळूची पानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घेतलेत ना. हे आहे गुळ आणि चिंचेचं पाणी. गुळ आणि चिंचेचं पाणी ठेवली होती मी. अच्छा. हां. जिरा पावडर टाकते थोडा. गरम मसाला थोडं टाकलं. हां, आणि काय नॉर्मल जास्त पण ओव्हर टाकलं का तर वारं नाही लागत नाही का मागच्यासारखी आळू फ्लॉप आळूवडी एक एकच का किती तेव्हा पण आपण एवढ्या सऱ्याच बनवल्या होत्या नाही का. आणि ते एक एकच थोडा थोडा खाऊन आपण अर्धा पण नसेल खाल्ला आणि पूर्ण टाकून दिले आपण. लाल चटणी पावडर. ठीक आहे. लाल चटणी आपण कोणती अशी काश्मीरी मिरची पण टाकू शकता. हां. आणि स्वादानुसार मीठ. टेस्ट करून बघू. कमी जास्त वाटलं तर. हां. आम्हाला ना असं नवीन नवीन म्हणजे नवीन नवीन काय जुन्या पद्धतीने जुन्या गोष्टी बनवून नवीन नवीन पटापट खायला ना बरा खूप आवडतं. ते ओवा घेतल्यात मी थोड्या. ओवा पण घेतला थोडा. आणि काय होतं आम्हाला दोघं आणि हिला बनवायचा खूप शौक आहे. बनवायचा आणि खायचा पण मला पण. आणि त्यासाठी आम्ही मग विचार करत असतो. पूर्ण दिवस तर आम्ही एकमेकाला प्रश्न विचारत असतो. रात्री काय बनवायचा, उद्या काय बनवायचा, कधी काय बनवायचा, हेच आमचं चालू असतं नाही का. पण बरं वाटतंय कारण हिला आपण हौस आहे तेवढी चांगल्या चांगल्या गोष्टी बनवायची. आणि त्याच्यासाठी बराच मेहनत पण लागते. प्रत्येक गोष्ट बनवायची म्हणजे एवढं खायचं काम नाही. बोलला आणि झाला असं नाही का. आता चिंचेचं पाणी ऍड केलं ना. त्याच्यातच मिक्स करीन आणि लागलं तर एक्स्ट्रा आपलं दुसरं पाणी साधं पाणी टाकू. अच्छा. हां. त्याच्यातच मिक्स करून घेते. आता हे पूर्ण मिक्स करून मग त्याला लावणार ना आपण. हां, मग नंतर आपण बघू. ओके. नाही जमणार याच्यावर करायला. तर आता आमची पेस्ट रेडी झालेली आहे. आणि आता आलू वडीला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. आलू वडीला हां पहिले स्वच्छ करून घ्या एकदम व्यवस्थित. हां. तर आता तुम्ही बघू शकता इथे आता आलू वडीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. पाहुणे मंडळींनी मंडपात पहिला लेअर सगळीकडे असा व्यवस्थित लेअर लावून घ्यायचा. अच्छा. हां. आणि मग एकावर एक असं करायचं काय. वा मस्त प्लॅन आहे. आता दुसरा लेअर. दुसरं पान. ओके. दुसरा फ्लोअरवर तर आपण येत आहोत. पहिला फ्लोअरचं झालं आहे काम. वॉल पुट्टी लावणं पण बोलू शकता आपल्याला नाही का. हां. आलूच्या पानांना वॉल पुट्टी लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. होय फ्लोअरवर फ्लोअर होत आहे. भारी ना. असं कसं काय असं कोणी इन्व्हेन्शन काढला असेल ना जे खाण्याच्या बाबतीत असं. हां. कसं काय काय नवीन. हां नवीन करता अशी झाला असेल ना असं. पण कसं काय माहीत काय आलूची पानंच पाहिजे त्याला. आंब्याची पानं का नाही घेतली. आंब्याची पानं पण घेतली शकते असं ना. पण कसं काय माहिती लोकांना ना काहीतरी गुणधर्म असेल ना त्याच्यात पण नाही का. म्हणून ते घेतला बरोबर असं आहे ना. तर आता तिसऱ्या फ्लोअरचा प्लास्टरचा काम चालू आहे. तू काय गवंडी काम करते काय करायचे तू समजत नाही मला. बरोबर लावते ते. हा बरोबर तसंच लावते ना. बघा हा बघा बरोबर लावते. मेस्त्री होतीच वाटतं तू पहिले.
हां मला वाटतंय चांगली गोष्ट आहे ना. बिल्डिंग मानायला भेटतील. खाण्यात पण बेस्ट, बिल्डिंग बनवण्यात पण बेस्ट नाही का. म्हणजे खाना बनवण्यात असं, खाण्यात नाही. खाण्यात पण आहे ना. आणखी किती आपल्याकडं 9 का 10 पानं अजून बाकी आहेत. खूप आता खाणं दिलंय त्यांनी. हां खूप दिलात ना. होऊ दे. होप चांगलं होऊ दे. होईल ना. बी कॉन्फिडंट. व्हेरी गुड. तर आता आपले फ्लोअर झालेले आहेत आणि आता राऊंड करायला लावला आहे. किती पानं घेतली आपण? एक 6 घेतली ना. ओके. खूप मोठा झालेला वाटतो मला तरी. छान ना, मोठे होईल. हां चिपकेल ना तो. बांधायला पाहिजे त्याला. नको का. बहुत ही जोखिम भरा काम आप देख सकते और बहुत ही ध्यान से यहाँ पर बनाने वाले की शिद्दत देखिए आप. वाह. और यहाँ पर पहला रोल यहाँ पर बन के रेडी हो गया है. वाह तालियां दीक्षा के लिए. काफ़ी डेडिकेशन मानना पडेगा इस लड़की को. म्हणजे बनवताना तिनं लक्ष इकडे तिकडे पण देत नाही जरा पण. माहीत आहे तुम्हाला. आणि कधी कधी मग पाडून पण टाकते. मला माहीत आहे. पाडते कधी कधी गोष्टी. व्यवस्थित झालेलं आहे आणि व्यवस्थित चिपकलेलं आहे पण वाटतं ना. व्हेरी गुड. खूप मोठा झालेला आहे तो. चांगला आहे. किती प्रेमाने त्याला हळद लावण्याचा काय पार पाडला आपण. काय देऊ. ओके. आता हे स्टीमरमध्ये जाईल. एक रोल झाला आहे आता. हां दुसरा रोल पण बनवायचा आहे ना आपल्याला. व्हेरी गुड. आणि हा पूर्ण ओटा आधी स्वच्छ करून घेतला होता. नंतरच आम्ही हां परत करणार होता दीक्षा. होईलच तेवढं ना. हां तेवढा तर असतं. तेवढं काय तेवढा तर आपण ॲडजस्टमेंट करायला लागतं. एवढा काय चालायचं ते. तर आता आमच्या मेस्त्रीने दुसऱ्या बिल्डिंगचं काम चालू केलेलं आहे. हे आमची मेस्त्री, लेडी मेस्त्री. ते मेस्त्री लोक माहिती तुला तर कानाला अशी पेन्सिल लावतात ते. हो, अशी इकडे लावू का तुझे आता चम्मच. चम्मच लावू का चम्मच. तेच कुकिंगची मिस्त्री आहे मी आता. कुकिंग मेस्त्री. बघा दुसरा रोल आता. हळद लावायचा कार्यक्रम पुन्हा एकदा चालू होतो आमच्याकडे. हळदुळे नवरीचे वटा वटा गेला. आता दुसरा रोल बनवून घेऊ आपण पटकन. आम्ही डायरेक्ट स्टीमरमध्ये टाकू. गॅस चालू करू. नको. ओके. बघा मी किती हेल्प करतो ते तर आहेच. प्रत्येक गोष्टीत. बघा काय माहिती नक्की मनापासून बोलले. आणि आता दुसरा रोल पण बनतोय आपला. किती ते कष्ट. किती मेहनत. अरे संसार बाईच्या जातीला किती कष्ट नाही. हां बाई. ए बाई. बाईच्या जातीला कष्ट खूप. आणि आधीच्या काळात कसं असायचं. बाई कष्ट करायची जेवण बनवायची आणि पुरुष फक्त खायचे. पण आता पुरुष पण सांगू शकतात की आम्ही पण खांद्याच्या खांद्या लावून किचनमध्ये काम करतो. बघितला. माझं बघून लोकांना इन्स्पिरेशन भेटतो आणि ते पण आपल्या बायकोला, आपल्या आईला, बहिणीला मदत करतात. असं खूप बोलतात आम्हाला. काही काहींना टोमणे पण भेटतात का बाबा आम्हाला हेल्प नाही करत तुम्ही. ते कसे हेल्प करतात त्यांना. हां मग माझं बघून बघितलं. पण मी आधी पण करायचो आणि घरी पण मी माझी कामं मी स्वतः करायचो. अंथरूण टाकायचो, जेवण स्वतः घ्यायचो, टाट उचलायचो. हे मी आधी पण करतो. असं नाही का म्हणजे बायको आली म्हणून मग बायकोच्या मी चालू केलं असं काय नाही. तर आता दीक्षा इथे याला स्टीम करेल व्यवस्थित. लो फ्लेमवरती ना. मीडियम फ्लेमवर. ठीक आहे. बघा चालू केलं आता. आणि त्याला आपण लो फ्लेमवरतीच आरामात एकदम. हां शांत. पण तू बसून राहा. परत मला बघायला येऊ नको. होईल तो नाही का त्यालाच. ठीक आहे. तोपर्यंत त्याला होऊ दे. त्याला व्यवस्थित होऊ दे. मागच्यासारखं आपल्याकडे मागे पानच मला वाटतं खराब होते त्यामुळे तसं आलं. पण आता आम्ही तसं होऊन देणार नाही. त्याला आम्ही व्यवस्थित करणार. भेटा आता नंतर झाल्यावर आपण भेटू तुला. ठीक आहे. आता आमची आलूवडी इथे स्टीम झालेली आहे प्रॉपर ना. आणि आता हे गरमच गरमच काढली ना. मग
आता हे वड्या पाडल्या जातात. चांगलं वाटते ना. व्यवस्थित एकदम स्टीम झालं. आता व्यवस्थित होते बघ कट एकदम ना, तुटत नाही ना. बघ बघ टाईट केलेली ना तिला. चांगल्या आता वड्या पडतायत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. गरम वड्या गरम. पडतायत असं. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. गाणं ऐकलं ना. अरे संसार संसार. तर इथे आमच्या वड्या पाडून झालेल्या आहेत आणि आता त्याच्यावर वड्या आणि तीळ त्याच्यावर. अरे मला वाटलं त्याच्यावर टाकणार आहे काय. मग आता फ्राय केल्यावर ते चिटकेल ना. असं पण आहे काय. थोडंसं तीळ पण शिजेल ना. ओके. तिला तेल घेतलं असतं ना डायरेक्ट म्हणा का. चला इथे वड्या आमच्या एक रोलच्या एवढ्या वड्या पडल्यात आमच्या. ठीक आहे. तापला का तेल. अरे बंद आहे गॅस. दीक्षा गॅस चालू करून चालूच झाला नाही पण, आणि मग दीक्षा लगेच दीक्षा एवढी घाबरली, तिला वाटलं संपला आता गॅस. अर म्हणजे वांदे होतील ना गॅस संपल्यावर. नाही का. नाही एवढं लवकर संपणार. वास यायला लागला बघ. चालू ठेवा. तुला वाटलं चालू केलास काय मग. आणि आता पहिली सीझन 2 ची सीझन 2 पहिली आलूवडी आमची जाते तेलामध्ये. शॅलो फ्राय होते ना. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकायचं विसरले ना. क्या यार तू बी असं असते. काय ना काय विसर बोली ती जराशी. सगळ्या गोष्टी चांगल्या होते, काय ना काय मध्ये मध्ये विसरते. इट्स ओके. आता काय वयानुसार होतं. हा ना. आता काय वयानुसार 40ची पार झाली मग आता काय ते चालायचंच नाही का. पण 40वरून असं वाटत आहे तू 40ची झालीस नाही का. अजून यंग दिसते ना मी. हो अजून यंग दिसते. बघा ना. बघा बघा हे बघा. आता आमच्या आलू वड्या एकदम रेडी झालेल्या आहेत आणि ही वाटीमध्ये काढाल कारण की तिची फ्रेंड आहे, दीक्षाची फ्रेंड आहे ओजल ताई, त्यांना नेऊन द्यायचेत ना. त्यांनीच पानं आणून दिल्यात. त्यांना द्या आधी ते. नंतर मग दीक्षा जवळ देऊन येईल त्यांच्याकडं. नंतर मग आम्ही जेवायला बसू नाही का. हा मस्त एकदम सुगंध वास सुटला आहे ना. जा तू देऊन ये. ठीक आहे. मग दीक्षाला जरा देऊन येते तोपर्यंत मी काय करू. हा ये मी टी व्ही लावून बघतो मग. ठीक आहे. ये तुला मी जेवायला बसून भूक लागली. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय आणि मी तुम्हाला आलूवडी आमची कशी झाली, सेकंड पार्टमधली फ्लॉप की सक्सेसफुल ते सांगतो. ठीक आहे. थोडीशी घेतो पहिले. समजतंय असं होय. आधी खाताना गोड लागली थोडी पहिले. थोडीशी चिंचेचा थोडा फ्लेवर आला आधी. नंतर मला तिखट लागले. चांगली झाली. खाजवत नाही ना. नाही अजिबात खाजवत नाही आणि काहीच असं वाटत नाही. मागची जशी झाली तशी मागं पण चांगली झाली ती. चांगली झालेली फक्त चांगले. हा फक्त ती ना नंतर जेव्हा आपण गेलतो ना तेव्हा ती घशाला जरा खाजू होती. पण आता बेस्ट झाली आणि सक्सेसफुल झाली आमची आलूवडी. तर तुम्हाला आमची आलूवडी कशी वाटली ते तुम्ही नक्की आम्हाला सांगा दुसऱ्या पटवाली. तर आता आम्ही काही विशेष काय बनवलेलं नाही. आम्ही भात चपाती आणि पिठला बस एवढाच आहे. आणि आलूवडी बनवले. दुसरं काय नाही बाकी. तर मग आता तुम्हाला रेसिपी काय सगळ्यांना माहीत असते म्हणून काय रेसिपी काय सांगत नाही असं नाही का. आम्ही फक्त बनवतानाच दाखवतो. बाकी रेसिपी असं नवीन काय बनवू तेव्हा आम्ही रेसिपी सांगत जाऊ विशिष्ट असं वेगळं काय बनवू तेव्हा. बाकी काय असं विशिष्ट काय नाही आहे. तर आता मग हा व्हिडिओ इथेच एंड करू आपण. ठीक आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आम्ही कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. आलूवडी कशी वाटली पर्सनली ते सांगा आणि आमच्या बाकीच्या रेसिपी पण बघा नाही का. तर आता ही व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करू. आम्ही जेवून घेतो. बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.